प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बेरोजगार टीचर या आपल्या चॅनेलवर. आपण तुमच्यासाठी आज घेऊन येतो सिरीज 8. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा. एका पण गरजू विद्यार्थ्याला याचा फायदा झाला तर आपलं जीवन सार्थक आहे असे आपण मानतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कुठे भरतो? 1 कोल्हापूर, 2 पंढरपूर, 3 नाशिक, 4 आळंदी. तर महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरतो. प्रश्न दुसरा, महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या 8 स्थानापैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात येतात? तर महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या 8 स्थानापैकी 5 स्थाने हे कोणत्या जिल्ह्यात येतात? 1 नाशिक, 2 रायगड, 3 रत्नागिरी, 4 पुणे. तर महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या 8 स्थानापैकी 5 स्थाने हे पुणे जिल्ह्यामध्ये येतात. प्रश्न तिसरा, पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकाचे स्थान नसलेले ठिकाण कोणते? 1 मोरगाव, 2 ओझर, 3 लेण्यांद्री आणि 4 पाली. तर ह्यातलं पुणे जिल्ह्यातलं स्थान नसलेलं आहे पाली. पाली हे रायगडमध्ये आहे. तालुका सुधारगड येथे हे पाली अष्टविनायकाचं स्थान आहे. हे पुणे जिल्ह्यात येत नाही, रायगड जिल्ह्यामध्ये येते. प्रश्न चौथा, तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 धाराशिव, पूर्वीचे नाव उस्मानाबाद, 2 बीड, 3 सोलापूर, 4 जालना. तुळजाभवानी मातेचे मंदिर हे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. धाराशिव मध्ये येते तुळजाभवानी मातेचे मंदिर. पर्याय 1 बरोबर आहे. प्रश्न पाचवा, विठोबा पांडुरंगाचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? 1 कोल्हापूर, 2 तुळजापूर, 3 त्र्यंबकेश्वर, 4 पंढरपूर. तर विठोबा पांडुरंगाचे मंदिर हे पंढरपूर येथे आहे. प्रश्न सहावा, हाजी मलंग बाबाची कबर हाजी मलंग बाबाची कबर कोणत्या शहराजवळ आहे? 1 ठाणे, 2 डोंबिवली, 3 कल्याण, 4 श्रीवर्धन. तर हाजी मलंग ही दर्गा कल्याण येथे आहे. पर्याय 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न सातवा, पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या नदीवर वसलेले आहे? 1 नीरा, 2 गोदावरी, 3 भीमा आणि 4 कृष्णा. पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मित्रांनो पर्याय 3 भीमा या नदीवर वसलेलं आहे. आणि तिने चंद्रकोर असा आकार घेतल्यामुळे तिला चंद्रभागा असे या नावाने ओळखले जाते. तिचे पात्र हे चंद्रकोर आकाराचे आहे, त्यामुळे तिला चंद्रभागा या नावाने ओळखले जाते. प्रश्न आठवा, संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थळ कोठे आहे? 1 पैठण, 2 आळंदी, 3 मोझरी, 4 देहू. तर संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थळ हे देहू या ठिकाणी आहे. पर्याय 4 बरोबर आहे. प्रश्न 9वा, पेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण कोणते? 1 थेऊर, 2 सातारा, 3 कोल्हापूर आणि 4 पुणे. तर पेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण हे पुणे हे आहे. पर्याय 4 बरोबर आहे. पेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण पुणे आहे. प्रश्न 10वा, खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकापैकी नाही? 1 पाली, 2 रांजणगाव, 3 ठाणे आणि 4 गणपतपुळे. तर ह्यातील अष्टविनायकाचे स्थान हे गणपतपुळे हे नाही आहे. प्रश्न 11वा, ज्ञानेश्वराची समाधी कोठे आहे? 1 सासवड, 2 चाकण, 3 देहू, 4 आळंदी. तर हा प्रश्नाचं उत्तर आहे ज्ञानेश्वराची समाधी ही आळंदी येथे आहे. प्रश्न 11, संत तुकाराम कोणत्या गावचे रहिवासी होते? 1 आळंदी, 2 चाकण, 3 देहू, 4 सासवड. तर संत तुकाराम हे देहू गावचे रहिवासी होते आणि तीच त्यांची जन्मभूमी आणि तीच त्यांची कर्मभूमी आहे. समाधी पण त्यांची देहूमध्येच आहे. प्रश्न 13वा, रामदास स्वामींचा जन्म कोणत्या गावी झाला? 1 आळंदी, 2 चाकण, 3 देहू, 4 जांब. रामदास स्वामींचा जन्म हा पर्याय क्रमांक 4 जांब या गावी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न 14वा, घारापूर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 मुंबई, 2 रायगड, 3 ठाणे, 4 नाशिक.
तर घारापूर लेणी ही पर्याय क्रमांक 2 रायगड या ठिकाणी आहे. प्रश्न 15 परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 बीड, 2 सोलापूर, 3 धाराशिव पूर्वीचे नाव उस्मानाबाद, 4 कोल्हापूर. तर परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंगाचे स्थान बीडमध्ये आहे. बीड पर्याय 1 बीडमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न 16 शिवनेरी किल्ल्यावर कोणत्या देवीचे मंदिर आहे? 1 विठाई, 2 शिवाई, 3 तुळजाई, 4 येडाई. तर शिवनेरी किल्ल्यावर शिवाई पर्याय 2 बरोबर आहे. या देवीचे मंदिर आहे आणि यावरूनच छत्रपती शिवाजी महाराज हे नाव देवीच्या नावावरूनच त्यांना देण्यात आलेले आहे. प्रश्न 17 घृणेश्वराचे मंदिर कोठे आहे? 1 पुणे आळंदी, 2 छत्रपती संभाजीनगर पैठण, 3 वेरूळ आणि 4 गुजरात. तर घृणेश्वराचे मंदिर हे छत्रपती संभाजीनगरजवळ असलेल्या वेरूळ येथे आहे. असा हा मित्रांनो आजचे प्रश्न होते. प्रश्न कसे वाटले नक्कीच सांगा. जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. आभारी आहे. असंच प्रेम राहू. प्रश्न 11 ज्ञानेश्वराची समाधी कोठे आहे? 1 सासवड, 2 चाकण, 3 देहू, 4 आळंदी. तर हा प्रश्नाचं उत्तर आहे ज्ञानेश्वराची समाधी ही आळंदी येथे आहे. प्रश्न 7 संत तुकाराम कोणत्या गावचे रहिवासी होते? आळंदी, 2 चाकण, 3 देहू आणि 4 सासवड. तर संत तुकाराम हे